आम्ही धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोलतो आहे। दिवाळीनंतर यंदा पहिल्याच दिवशी इतकी आवक वाढली आहे, पण एवढी आवक वाढूनसुद्धा इथं गिऱ्हाईकांचा प्रतिसाद नाही मिळत आणि भाव पण खूप उतरले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे फार वाईट अवस्था झाली आहे। शेतकऱ्यांचं पण खूप नुकसान होत आहे आणि आमचं पण नुकसान होत आहे। म्हणजे अक्षरशः भाडंसुद्धा आणि खर्चसुद्धा निघत नाही शेतकऱ्यांचं। तर हा भाव मिळाला, काहीतरी अशी व्यवस्था झाली पाहिजे की भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना। भाजीपाला सडाऊ माल आहे आणि तो आज नाही विकला गेला तर दुसऱ्या दिवशी फेकावा लागतो तो सर्व बाहेर। आणि जवळजवळ 4 जिल्ह्यातून माल येतो आमच्या मार्केटमध्ये इथे। औरंगाबाद जिल्हा, जळगाव, धुळे, नाशिक, आणि अक्षरशः त्यांचं भाडंसुद्धा निघत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे।